नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपला टॉपिक आहे रिगबर्ड फॉर्म्युला फॉर स्पेक्ट्रल लाईन्स. मग त्यासाठी काय घेतलं आपण ई एम का आहे? इलेक्ट्रॉनची एनर्जी एमथ हायर ऑर्बिटमधली. आणि ई एन का आहे? इलेक्ट्रॉनची एनर्जी एनथ लोअर ऑर्बिटमधली आहे. बोहरच्या थर्ड पॉस्टेटप्रमाणे ई एम मायनस ई एन इज इक्वल टू करणार आहे एच न्यू. मग न्यूची किंमत किती येईल? ई एम मायनस ई एन अपॉन एच. मग आता ई एमची किंमत भरायची आपल्याला. ई एमची किंमत दिलेली आहे मायनस झेड स्क्वेअर एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर एम स्क्वेअर. ही ई एमची किंमत आहे. तशीच ई एनची किंमत किती आहे? मायनस झेड स्क्वेअर एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सलॉन 0 स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर. आता या दोन्ही किमती आपल्याला भरायच्या आहेत. मग या दोन्ही किमती आपल्याला इक्वेशन नंबर 1मध्ये भरायचं आहे. इक्वेशन नंबर 1 का आहे? व्ही इज इक्वल टू ई एम मायनस ई एन अपॉन एच. आपण दोन्ही किमती भरूया. मग व्ही इज इक्वल टू मायनस झेड स्क्वेअर एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस, आता ब्रॅकेटमध्ये मायनस झेड स्क्वेअर एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर एन स्क्वेअर आणि या सगळ्याच्या अपॉन का आहे? एच. आपण या दोन्ही किमती इथे भरलेल्या आहेत. आता मायनस मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. आणि वरती करणार आहे आपल्याला कॉमन काढायचं आहे. काय कॉमन येईल? झेड स्क्वेअर एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर. मग कंसात ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? मायनस 1 अपॉन एम स्क्वेअर प्लस 1 अपॉन एन स्क्वेअर. मग न्यूची किंमत होईल झेड स्क्वेअर एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब. आता ब्रॅकेटमध्ये राहील मायनस 1 अपॉन एम स्क्वेअर प्लस 1 अपॉन एन स्क्वेअर. आता न्यूची किंमत भरली आपण सी अपॉन लॅम्बडा. मग लेफ्ट साईडला किंमत आली सी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू झेड स्क्वेअर एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब. आता ब्रॅकेटमध्ये उलट लिहिलं आहे 1 अपॉन एन स्क्वेअर मायनस 1 अपॉन करणार आहे एम स्क्वेअर. मग आता सी त्या साईडला गेला, लेफ्ट साईडचा सी राईट साईडला गेला, अपॉन झाला तो. 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू झेड स्क्वेअर एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब सी. आणि आतमध्ये ब्रॅकेटमध्ये आलं 1 अपॉन एन स्क्वेअर मायनस 1 अपॉन का आलं? एम स्क्वेअर. पण एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब सीला म्हणतो आपण रिगबर्ड कॉन्स्टंट आणि ती किंमत आपण भरली आर एच. मग आलं 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू आर एच झेड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन एन स्क्वेअर मायनस 1 अपॉन एम स्क्वेअर. हा झाला रिगबर्ड्स फॉर्म्युला. आपण इथे थांबूया.